महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा। विदर्भ न्यूज माझा, आवाज जनसामान्यांचा। दिव्यांग कार्यकर्त्याच्या दुकानाला भीषण आग, 4 लाखांचा मुद्देमाल जळून खाक। दिग्रस तालुक्यातील अरुणावती कॉलनीजवळ दिव्यांग बांधवांच्या उपजीविकेचा आधार असलेल्या पंचर दुकानाला लागलेल्या आगीत सुमारे 4 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची घटना 19 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली। प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन सोरते यांच्या दुकानात शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याचं प्राथमिक तपासात समोर आले आहे। गजानन सोरते हे दररोज प्रमाणे संध्याकाळी 6 वाजता दुकान बंद करून घरी गेले होते। मात्र रात्री उशिरा दुकानातून धूर निघत असल्याचं परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला। परंतु आगीनं रौद्र रूप धारण केल्यानं दुकानातील 50 साधे फवारणी पंप, 30 बॅटरी पंप, कॉम्प्रेसर मशीन, तूर कटाई मशीन, टायर ट्यूब, बॅटऱ्या तसेच इतर साहित्य पूर्णतः जळून खाक झाले। घटनेची माहिती मिळताच सोरते घटनास्थळी धावून आले, मात्र तोपर्यंत संपूर्ण दुकान राखेत परिवर्तित झाले होते। आज सकाळी महसूल विभाग आणि महावितरण पथकानं घटनास्थळी पंचनामा केला। गेल्या 35 वर्षांपासून सोरते आपला छोट्या स्वरूपाचा व्यवसाय प्रामाणिकपणे चालवत कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते। तसेच दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी ते सतत लढा देत आले आहेत। या भीषण आगीत त्यांचा सर्व व्यवसाय उद्ध्वस्त झाल्यानं कुटुंबासमोरील उपजीविकेचं संकट उभे झाले आहे। या घटनेनंतर शासनानं तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त गजानन सोरते यांच्यासह स्थानिक नागरिक व दिव्यांग संघटनांकडून जोरदारपणे करण्यात येत आहे।